नमस्कार, भारतीज किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिक्स भाज्यांचे सूप। नवीन रेसिपीज बघण्यासाठी भारतीज किचनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील। थंडीच्या दिवसांमध्ये तर गरमागरम सूप प्यायला खूप मजा येते। एक मूठभर पालक मी घेतलेला आहे, मेथी घेतलेली आहे, ती पण एक मूठभर आहे, कोबी घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, एक गाजर आहे, शिमला मिरची घेतलेली आहे मी, अर्धी शिमला मिरची आहे, जवळजवळ मटाराचे दाणे घेतलेले आहेत मी, थोडेच घेतलेले आहेत, एक हिरवी मिरची आणि 3 लसणीच्या पाकळ्या आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मी काळी मिरी अशा टेसून घेतलेल्या आहेत। हे एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे। आता मी सगळ्या भाज्या धुवून स्वच्छ आणि छान अशा बारीक कापून घेते। या पद्धतीने मी सर्व भाज्या अशा बारीक असं कापून घेतलेल्या आहेत आणि लसूण मी टेचून घेतलेला आहे। सगळं मी अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे। चला तर मग आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया। काळी मिरी ही टाकून घेणार आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला छान अशी एक उकळी आणून घ्यायची आहे। सूप आपलं छान असं उकळायला लागलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आपल्याला जास्त भाज्या अशा शिजवायच्या नाहीयेत। गरमागरम आपलं सूप तयार झालेलं आहे। आता मी थोडा लिंबू पिळून घेते आणि असंच आपल्याला हे असंच गरमागरम सूप प्यायचं आहे। खूप छान टेस्ट येते आणि खूपच असं पौष्टिक हे सूप तयार होतं। एकदा नक्की करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।